नमस्कार श्रोते हो, तुम्ही कधी देव पाहिला आहे का? कधी देवाचे मित्र बनले आहात का? जर कधी देवाचा मित्र बनण्याची संधी मिळाली तर नक्की बना. कारण देवाचा मित्र बनल्याने जो आनंद, मानसिक समाधान तुम्हाला मिळेल ना, ते दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने मिळणार नाही. तर मित्रांनो, आजच्या कथेतले शिक्षकही देवाचे मित्र बनतात. पण त्यांना भेटतं का मानसिक समाधान? चला ऐकूया ही खूप सुंदर बोधकथा. माधवराव नावाचे एक गृहस्थ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. चांगला पगार आहे, पण ते पैसा खर्च करण्याच्या बाबतीत खूपच हात आखडू आहेत. एक एक रुपया ते विचार करून खर्च करतात. त्यांनी स्वतःचीही कधी हौस-मौज केली नाही, ना लग्न झाल्यावर कधी त्यांच्या पत्नी आणि मुलांची केली. माधवराव गुरुजींनी उभ्या आयुष्यात सुख समाधान कधी मिळाले नाही. त्यांनी फक्त पैशाला जीव लावला. त्यांचा पैसा थोडा जरी वायफळ झाला तरी ते नुसते चिडचिड करायचे. घरातही चिडचिड आणि शाळेतही. असे आहेत माधवराव गुरुजी. एकदा गुरुजी शालेय कामासाठी जिल्ह्याला गेले होते. त्यांचं काम दुपारपर्यंत आटोपले आणि ते घरी जायला निघाले. त्यांची बस लागली होती. गुरुजी खिडकीजवळच्या सीटवर बसून त्यांची बॅग उघडून बसले होते. त्या बॅगेतल्या वस्तूंना पुन्हा पुन्हा पाहत होते. त्या वस्तूंना पाहून एकटेच हसत होते. मनातल्या मनात आनंदी होत होते. मित्रांनो, ज्या गुरुजींनी स्वतःसाठी 1 रुपयाची वस्तू कधी घेतली नव्हती आणि आज त्यांच्या बॅगेत हजारो रुपयांच्या वस्तू होत्या. ते बॅगेची चैन लावताना त्यांच्याजवळ एक आजी येते. ती 60च्या पुढची होती. तिच्याजवळ एक 6 वर्षाचा तिचा नातूही होता. तिने गुरुजींना विचारलं, दादा, ही सीट रिकामी आहे का? गुरुजी म्हणाले, हो, रिकामीच आहे. गुरुजी त्यांच्या बॅगला त्या सीटवरून उचलून वरच्या रॅकमध्ये ठेवत आजीला म्हणतात, काकू, बैस ना. आजी तिच्या नातूला आपल्या मांडीवर धरून बसते. बस निघायला अजून 10 मिनिटं वेळ होता. पण त्याआधी सर्व श्रोत्यांना विनंती आहे, माझ्या कथा जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअरही करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. गुरुजी आजीच्या नातूला त्यांचं नाव विचारतात. तो त्याचं नाव दीपू सांगतो. गुरुजी दीपूशी खूप छान गप्पा मारत होते आणि त्याला पाण्याची तहान लागते. गुरुजी त्यांच्या बॉटलचं गार पाणी पाजतात. दीपू खूप तहानलेला होता. मित्रांनो, दिवस उन्हाळ्याचे होते. तापमान खूपच होते. अंगाची नुसती लाही लाही होत होती. गुरुजी घामाने पार चिंब झाले होते. कधीही बस निघेल आणि त्यांना थोडा गारवा मिळेल असं बसच्या सर्व प्रवाशांना वाटत होतं. गुरुजींनी त्यांच्या मांडीवर घेतलं. पोरगं खिडकीजवळ बसण्यासाठी किरकिर करत होतं, म्हणून गुरुजींनी त्याला खिडकीजवळ धरून बसले आणि दीपूने बाहेर पाहिलं. त्याच्याजवळ एक व्यक्ती आला. तो उसाचा रस विकत होता. त्याला पाहताच दीपूने त्याच्या आजीला सांगितलं, आजी, मला रस प्यायचा आहे. आजीने लगेच त्याला नाही म्हटलं, पण दीपू काही ऐकत नव्हता. आजीही काय करणार? त्या बिचारीजवळ पैसे नसतील. आजी खूपच गरीब वाटत होती. पण त्या नादान लेकराला काय समज होती? आणि गुरुजींनी तिघांसाठी रस घेतला. आजी नाही म्हणत होत्या, पण गुरुजी म्हणाले, काकू, पोटाला थोडा गारवा मिळेल. तिघे रस पिऊन तृप्त झाले. गुरुजींनी दीपूला विचारले, काय मग दीपू, झालं का समाधान? दीपू मान हलवत हो म्हणाला. बसही निघाली तिच्या प्रवासाला. दीपू गुरुजींच्या मांडीवर झोपला. माधवरावांनी डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याची तहान-भूक मिटवली ना, तर त्या पुण्य कामाने जो आनंद आपल्याला मिळतो ना, त्याचं वर्णन शब्दात नाही सांगता येणार. गुरुजी पण तसाच आनंद अनुभवत होते. मित्रांनो, 5:45 वाजले होते. आजी आणि दीपू त्यांच्या फाट्यावर उतरतात. दीपू गुरुजींना बाय करतो. तेही त्याला बाय करत त्याच्या गालावर मुका घेत त्याच्या हातात 50 रुपयाची नोट देतात आणि त्याला सांगतात, दीपू, आजीला असा त्रास नाही द्यायचा. दीपूही म्हणतो, नाही देणार. आजी गुरुजींना नमस्कार करते. बस पुढच्या प्रवासाला निघते. माधवरावांना अजून 2.5 तासांचा प्रवास करायचा होता. ते खूप बोर होत होते. कधी संपेल हा प्रवास आणि कधी मी घरी पोचेल असं त्यांना झालं होतं. मागचा 4 तासांचा प्रवास दीपूमुळे कधी संपला कळलंच पण नव्हतं. गुरुजी त्यांच्या पत्नीला फोन लावतात. ती फोन उचलत नाही. ते पुन्हा पुन्हा कॉल करतात आणि शेवटचा 10वा कॉल करून थांबतात.
गुरुजी आता निराश होऊन बसतात, पण त्यांचं मन काही लागत नाही आणि 10 मिनिटांनी ते पुन्हा कॉल करतात. बोला बाबा. त्यांची मुलगी फोन उचलत बोलते, बाळा तुझ्या आईकडे दे. ती फोन तिच्या आईला देते. बोला गुरुजी, काय म्हणता, कुठपर्यंत आले? गुरुजी, अजून 1.5 तास लागेल. ती, मग काय करायचं? ती खूप कंटाळून बोलते. गुरुजी तिचे शब्द ऐकून थोडे नाराज होऊन, तिला असं काय बोलतेस सरू? ती म्हणते, काय बोललात? सरितावरून डायरेक्ट सरू? तिला गुरुजींच्या तोंडून सरू नाव ऐकून खूप नवल वाटलं, कारण त्यांच्या लग्नाला आज 18 वर्ष झाले होते. माधवराव गुरुजींनी तिला कधी सरू नावाने हाक मारली नव्हती. तिला माधवरावांचं कौतुक करावंसं वाटतं आणि ती म्हणते, सर्व काही ठीक आहे ना? गुरुजी, हो ग, सर्व ठीक आहे. मग ठेवू का फोन? सरू म्हणते, माझा अजून स्वयंपाक राहिलाय. होईल ग स्वयंपाक, तू बोल जरा माझ्याशी, गुरुजी म्हणाले. ती म्हणते, आज खूप रोमॅन्टिक वाटताय बाई. बोला काय ते पटकन. गुरुजी तिला सॉरी म्हणतात. सरू खूप घाबरून हळू आवाजात त्यांना विचारते, कशाबद्दल सॉरी मागताय? माझं काही चुकलं का? नाही ग सरू. मग का म्हणालात सॉरी? तब्येत तर बरी आहे ना? हो, तब्येत पण बरी आहे, मूड पण चांगला आहे. सरू ऐक ना, मी आजपर्यंत तुझ्याशी, आपल्या मुलांशी खूप वाईट वागलो. कधी मुलांशी तुझ्याशी प्रेमाने बोललो नाही. नेहमी तुमच्यावर चिडलो, छोट्या छोट्या गोष्टींवर रागावलो. या माझ्या अशा वागण्याचा तुम्हाला किती त्रास झाला असेल मी समजू शकतो. पण आज मला कळालं जीवन कशाला म्हणतात. या जीवनाला प्रेमाने कसं जगावं हे मी आज शिकलो. माझं एवढ्या वर्षांचं शिक्षकत्व व्यर्थ गेलं. या जगाला जर प्रेमाने पाहिलं ना तर खूप सुंदर आहे. मी एक शिक्षक असून आजवर तुमच्याशी खूप चुकीचं वागलो. त्या चुकीची मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. सरू, मला माफ करशील ना? प्लीज सरू. ती काहीच बोलत. सरू बोल ना. तिचं मन भरून येतं. ती रडक्या स्वरात म्हणते, अहो कसली माफी आणि कसलं काय, तुम्ही लवकर घरी या. हो सरू, आलो अर्ध्या तासात. गुरुजी फोन ठेवत दीर्घ श्वास घेतात. आता त्यांचं मन हलकं वाटत होतं. चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. सरूलाही आज खूप छान वाटलं होतं. तिला आठवतही नव्हतं गुरुजी शेवटचं कधी तिच्याशी चांगलं बोलले होते. तिला माधवरावांचा खूप अभिमान वाटतो. तिच्या चेहऱ्यावरही प्रसन्नतेचे भाव होते. ती देवाचे आभार मानत म्हणते, हे परमेश्वरा, यांचं हे प्रेम कायम असंच राहू दे. सरू माधवरावांचं आवडीचं जेवण बनवते. मित्रांनो, एका पत्नीला पतीच्या प्रेमापेक्षा दुसरं काय हवं असते? पतीने तिचा आदर करावा, तिच्याशी नेहमी प्रेमाने बोलावं. तिचं या जगात पतीशिवाय दुसरं कोणी नसतं. तो तिच्यासाठी सर्वस्व असतो. पण काही पुरुषांना हे कळतच नाही. गुरुजीही त्यातलेच होते. पण आज त्यांच्यात एवढा बदल झालेला ऐकून तिला खूपच आनंद झाला होता. ती गुरुजींची वाट पाहत दारातच उभी होती. माधवराव गुरुजी बरोबर अर्ध्या तासात येतात. गुरुजी दररोजपेक्षा आज खूप वेगळे दिसत होते. चेहऱ्यावरही आनंद होता. त्यांच्या एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातातल्या पिशवीत मिठाईचे बॉक्स होते. सरू त्यांचं गोड हसत वेलकम करते. गुरुजी सरूला खूप प्रेमळ नजरेने एकटक पाहत उभे होते. सरू, अहो गुरुजी, असं दारातच उभं राहायचंय का? चला घरात. आणि ते दोघी हसतच घरात येतात. त्यांची दोघी मुले टी व्ही पाहत बसली होती. गुरुजी त्यांच्याजवळ बॅग देत म्हणतात, मुलांनो, या बॅगेत तुमच्या आवडीच्या वस्तू आहेत. बघा बरं आणि मला सांगा कशा आहेत. ते दोघी भावंड गुरुजींना आश्चर्याने बॅग उघडतात आणि एकमेकांना बघत गुरुजींना विचारतात, बाबा, या वस्तू आमच्यासाठी आहेत? गुरुजी, हो बाळा, या सर्व वस्तू तुमच्याच आहेत. पण बाबा, तुम्ही या वस्तू आमच्यासाठी, आणि त्याही एवढ्या महाग? नाही बाबा, तुम्ही चेष्टा करत आहात ना आमची. मित्रांनो, त्या मुलांनाही त्यांच्या बाबावर विश्वास नव्हता. माधवराव दोघी मुलांना खूप प्रेमाने सांगतात, हो बाळांनो, तुमच्याच आहेत सर्व वस्तू. गुरुजी सरूला इशाऱ्याने बोलतात, सांग ना मुलांना. हो बाळांनो, तुमचे बाबा अगदी खरं बोलताय, तुमच्यासाठीच आणल्या आहेत त्यांनी. आणि हो, तुमचे बाबा आता पूर्ण बदलले आहेत बरं का. दोन्ही मुलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि ते माधवराव गुरुजींना मिठी मारत सॉरी म्हणतात. पण बाबा, पुन्हा पूर्वीसारखे नाही ना वागणार? गुरुजी, नाही बाळांनो, मला आज कळलं, खऱ्या जीवनाचा आनंद आपल्या कुटुंबाला सुख समाधान देऊनच मिळतो. अहो गुरुजी, पुरं झालं तुमचं ज्ञान, चला हातपाय धुवा, मी जेवण वाढते.
सरू गुरुजींना खूप लाडाने बोलली. ते चारही जण खूप आनंदाने जेवण करत होते. गुरुजी दोघे मुलांना मिठाई भरवत होते. गुरुजी खूप वर्षांनी इतके आनंदी दिसत होते. त्यांनी दोघे मुलांना कधी वाढदिवसाचा केक भरवला नव्हता. ते आज दोघे मुलांवर प्रेम लुटवत होते. मुलंही गुरुजी आणि सरूला मिठाई भरवत होते. दोघी भावंड गुरुजींना विचारतात, पण बाबा, हा एवढा मोठा बदल तुमच्यात झाला कसा काय? बाळांनो, मी सकाळी 11 वाजेला जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचलो. बस स्टँडमधून बाहेर पडलो आणि जिल्हा परिषद कार्यालयाकडे निघालो. थोड्याच अंतरावर मला दत्ताचे देऊळ दिसले. मनात विचार केला, आज गुरुवार आहे आणि माझा उपवासही होता आणि मी दर्शनासाठी गेलो. मंदिराच्या आवारात फुलांच्या दुकानांजवळ लोकांची बरीच गर्दी होती. त्यात मंदिराची गल्ली अरुंद असल्याने तिथे खूप गर्दी वाटत होती. मीही फुलमाळा घेण्यासाठी दुकानाजवळ गेलो आणि माझी नजर एका मुलाकडे गेली. तो 10-11 वर्षाचा असावा. त्याच्या डाव्या हातात बगलेत एक पिशवी अडकवलेली होती आणि त्याच हातात एक डबी आणि दुसऱ्या हातात ब्रश होता. मी लगेच ओळखलं, तो बूट पॉलिश करणारा होता. तो कधी डावा पाय वर करत होता तर कधी उजवा. मी त्याची गंमत पाहत उभा राहिलो. तो स्वतः विना चपलेचा होता. त्या रखरखत्या उन्हात त्याच्या पायाला चटके बसत होते. तरीही आणि तो मुलगा लोकांच्या बुटाची पॉलिश करत होता. साहेब, बूट पॉलिश करा ना, खूप छान चमकवतो साहेब, सर घ्या ना बूट पॉलिश करून. पण माझ्यासमोर कोणीच त्याच्याकडून बूट पॉलिश केले नाही. मी त्याला पाहून खूप दुःखी झालो. माझे मन हळहळून गेलं. असं वाटत होतं की त्या मुलाची मदत करावी. पण मनात लगेच विचार आला, आपण केलेली मदत तरी त्याला किती दिवस पुरेल? आणि मला 60-70च्या दशकातले हिंदी सिनेमे आठवले. त्या सिनेमात एखादा तरी अनाथ किंवा गरीब मुलगा असायचा आणि तोही या मुलासारखाच बूट पॉलिश करायचा आणि त्याच्या मेहनतीने तो पुढे खूप श्रीमंत व्हायचा. देवळात जाणारे लोक त्याला 1-2 रुपये असे देत होते, पण तो ते पैसे तिथले बसलेल्या भिकाऱ्यांना देत होता. ते पाहून खरंच माझे डोळे भरून आले. म्हणजे त्याला भीक नको होती, त्याला फक्त त्याच्या मेहनतचे पैसे हवे होते. आता मला नाही राहवलं. त्याचा तो केविलवाना चेहरा बघवला नाही. मी लगेच त्याच्या जवळच्या फुटवेअरवर गेलो आणि त्याच्या मापाची छान चप्पल घेतली आणि त्याच्याजवळ आलो. त्याने मला पाहिलं आणि आनंदाने माझ्याजवळ आला आणि म्हणाला, साहेब, बूट पॉलिश करा ना, देव तुमचे सर्व दुःख दूर करेल. असं म्हणत मी काही बोलण्याआधीच तो माझे बूट पॉलिश करायला लागला. मी त्याचं हे वाक्य ऐकून स्तब्धच झालो. देवळाकडे पाहिलं आणि मनात दत्ताला बोललो, स्वतः या रखरखत्या उन्हात चटके सोसत स्वतःच दुःख विसरून दुसऱ्याची सुखाची कामना करीत होता. हे दत्त दिगंबरा, किती शुद्ध भाव आहेत या मुलाचे. तरीही तुम्हाला याच्यावर दया कशी येत नाही? जो रुपया खर्चत नाही त्याला हजारो लाखो देतोस आणि या अशा प्रामाणिकपणाने मेहनत करणाऱ्यांना एवढं दुःख असा कसा आहे तुझा न्याय? ज्याच्याकडे आहे त्यालाच देतोस, हा तुझा न्याय म्हणावा की त्यांचे नशीब? तुझ्या तूच जाणे. तो म्हणाला, साहेब, असं चमकवतो ना, 8 दिवस त्यांची चमक जाणार नाही. मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होतो. त्याचं बोलण्यामध्ये गरिबी आणि दुःख स्पष्ट वाटत होतं. मित्रांनो, मी कधी माझ्या आयुष्यात बाहेर बूट पॉलिश केले नव्हते. मला तेही आठवत नाही की मी पॉलिशची डबी कधी आणली होती. मी त्याला नाव विचारलं, केशू. तो म्हणाला. मी म्हटलं, केशव का रे? हो साहेब, पण आई केशूच म्हणते. बघा साहेब, कसे चमकताय बूट. तो उठत बोलला. खाली बसला असल्याने त्याचे पाय चांगलेच भाजले होते. तो पुन्हा एक पाय वर करत बोलला, साहेब, फक्त 10 रुपये द्या. मी बोललो, हे बघ केशू, मी काही 10 रुपये देणार नाही. नाही साहेब, मी 10च रुपये घेईन. मीही आधी केशूच्या पायात चप्पल घातली. तो चप्पल पाहून इतका आनंदित झाला. त्या लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझे मन इतके प्रसन्न झाले, त्या क्षणाचं वर्णन मी शब्दात नाही करू शकत. आज उभ्या आयुष्यात मी स्वतःहून कोणाची तरी मदत केली होती आणि त्याचा आनंद मला स्वर्ग सुखा इतकाच वाटत होता. आज खऱ्या अर्थाने माझं जीवन सार्थकी झाल्याचं जाणवलं. तो आनंदून बोलला, साहेब, तुम्ही देव आहात का? मी म्हणालो, नाही रे. तो पुन्हा बोलला, मग तुम्ही देवाचे मित्र आहात का? मी त्याचं बोलणं ऐकून हसतच हो म्हटलं. मी त्याला जवळ केलं. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत बोललो, हो केशव, मला देवानेच पाठवलं तुला चप्पल देण्यासाठी. पण हे तुला कसं कळालं रे, मी देवाचा मित्र आहे ते? तो गोड हसत म्हणाला, साहेब, मी त्याला तशी प्रार्थना केली होती ना, म्हणून त्याने तुम्हाला पाठवलं.
मी पुन्हा दत्त दिगंबराकडे पाहत बोललो, धन्य आहेस देवा, तू कुणाला कधी मदत द्यायची हे तुलाच कळतं. मी त्या मुलाला 100 रुपयाची नोट दिली आणि तो म्हणाला, मला फक्त 10 रुपये हवे. आई म्हणते आपले कष्टाचेच पैसे घ्यावे. मला त्याचा प्रामाणिकपणा पाहून आनंद वाटला. खरंच किती चांगले संस्कार त्या माऊलीने त्याच्यावर केलेत. मी त्याला सांगितलं, बाळा, हे पैसे त्या देवानेच तुला द्यायला सांगितले, तेच देतोय मी. आणि त्याने खूप आनंदाने ते पैसे घेतले आणि माझ्या पाया पडत बोलला, साहेब, देवाला सांगा हा मी पैसे घेतले म्हणून. मी मान हलवत हो म्हटलं आणि त्याला एका व्यक्तीने हाक मारली आणि केशव मला बाय करून गेला. मीही देवळात गेलो, दत्ताचं दर्शन घेतलं, त्याच्या चरणी मस्तक ठेवलं आणि त्याला प्रार्थना केली, देवाचे आभार मानले. खरं तर केशूच खरा देवाचा मित्र होता. त्यानेच मला शिकवलं की माणसाने कसं जगावं. मी त्या दिवशी निश्चय केला, कोणालाही दुखवायचे नाही, अडलेल्या नडलेल्यांची मदत करायची. पुन्हा देवाला नमस्कार केला, त्याचे आभार मानले आणि त्या केशूला आठवत माझ्या ऑफिसात आलो. तर मुलांनो, त्या छोट्याशा मुलाने मला एवढा मोठा धडा शिकवला. सर्वांनी त्या मुलाचं कौतुक केलं. तर मित्रांनो, तुम्हीही कधी कोणाची तरी मदत करा आणि देवाचा मित्र नक्की बना, त्याने तुमचेही मन प्रसन्न होईल. तर मित्रांनो, कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नव्या कथेत. नमस्कार.